Welcome students. Today I will speak on the topic zero share, or it is also called as succession on land. This topic is included in our unit environmental botany. So let's start with zero share. First of all, we will see definition of succession. So what is succession? Succession is gradual and orderly process of change in an ecosystem brought about by the progressive replacement of one community by another community until a stable climax is established. If you look into this definition, you will see that the definition is quite complex. But when I will explain you the topic, you will know that it is very simple. So, the proper definition of succession is gradual and orderly process of change in an ecosystem brought about by progressive replacement of one community by another until stable climax is established. Now I will speak in Marathi so that you can get the definition of succession in easy manner. So what is succession? सक्सेशन म्हणजे जी काय आपल्या पृथ्वी तलावरती झाडं वनस्पती झाडं झुडपं जी काय आहेत त्यांची निर्मिती होण्याची जी प्रक्रिया असते किंवा त्यांची निर्मिती कशी झाली असेल त्या प्रक्रियेला आपण म्हणतो सक्सेशन. एकदम इझी डेफिनेशन आहे. थोडंसं डिटेलमध्ये समजण्यासाठी एक एक्झाम्पल देतो. मुंबईहून आपण जेव्हा लांजाला येतो ट्रेनमधून त्यावेळेला भरपूर सारे बोगदे लागतात जे पूर्वीच्या काळी ट्रेन किंवा रेल्वे तयार करण्याच्या आधी तिथे डोंगर होते मोठे मोठे दगडांचे. मग ज्या वेळेला रेल्वे तयार केली गेली त्यावेळेला त्या डोंगरांमधल्या दगडांना बोगद्यांमध्ये कन्व्हर्ट केलं. मग आता विचार करा तुम्ही, जेव्हा रेल्वे नव्हती तेव्हा हे सगळे मोठे मोठे डोंगर दगडाचे होते. मग त्या डोंगरांवर झाडं आली कुठून? कारण दगडांवर तर झाडं जगू शकत नाहीत. आता आपण ट्रेनमधून येताना बघितलं तर बोगद्याच्या वरती भरपूर झाडं असतात. सो निसर्ग नियमाप्रमाणे दगडावरती झाडं येऊ शकत नाहीत. मग ती झाडं कशी आली असतील? तर ही जर प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायची असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत सक्सेशन. सेकंड एक्झाम्पल द्यायचं झालं तर जशी जमिनीवरती झाडं असतात तशीच पाण्यामध्ये सुद्धा झाडं असतात. डिस्कवरी चॅनलवर आपण बघतो समुद्राच्या तळावर सायंटिस्ट लोक जातात आणि तिथले रंगीबेरंगी मासे वेगवेगळी झाडं आहेत त्यांचं शूटिंग दाखवतात. सो ही झाडं पृथ्वी तलावरती येण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत सक्सेशन. आणि ही प्रोसेस कशी असणार आहे? ग्रॅज्युअल अँड ऑर्डरली प्रोसेस ऑफ चेंज इन ॲन इकोसिस्टीम. याच्यामध्ये इकोसिस्टीममध्ये चेंज होणार आहे आणि तो चेंज कशामुळे होणार आहे? बाय प्रोग्रेसिव्ह रिप्लेसमेंट ऑफ वन कम्युनिटी बाय अनदर कम्युनिटी. एक कम्युनिटी येईल, आपली लाईफ सायकल सुरू करेल, ग्रोथ डेव्हलपमेंट होईल, ती कम्युनिटी मरून जाईल, तिच्या जागी दुसरी कम्युनिटी रिप्लेस होईल. दुसरी, तिसरी, चौथी असे भरपूर साऱ्या कम्युनिटी येतील जातील आणि फायनली मग स्टेबल क्लायमॅक्स तयार होणार आहे. म्हणजे मोठं जंगल तयार होणार आहे आणि या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत सक्सेशन. सो व्हॉट इज सक्सेशन? द ग्रॅज्युअल and orderly process of change in an ecosystem brought about by the progressive replacement of one community by another
until a stable climax is established. सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण जसं जसं एक एक स्लाईड मी एक्सप्लेन करेन तसं तुम्हाला एकदम इझी वाटेल. ॲक्च्युली ही सगळी प्रोसेस दरवर्षी मुलांना मी आपल्या ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलच्या समोर एक तळं आहे जे आता कोण यूज करत नाही, तिथे घेऊन जाऊन ॲक्च्युअल सक्सेशन कसं होतं ते दाखवतो. पण यावेळेला वी कॅनॉट गो आउटसाईड बिकॉज ऑफ धिस कोरोना व्हायरस लॉकडाऊन. अदरवाईज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी धिस प्रोसेस in live manner, but currently we don't have any option. So you will come to know all the aspects of succession in very easy manner. Just let me proceed with further slide. So we will move ahead and we will see types of succession. So first we have seen what is succession, and now we will see types of succession. So as said in earlier slide, there are two types of succession. Succession in land, it is called as xerosaire, and succession in water, it is called as हायड्रोसेअर. म्हणजे जमिनीवरती जी काय झाडं येणार आहेत आणि कालांतराने जंगल तयार होणार आहे त्या प्रोसेसला आपण म्हणणार झेरोसेअर. आणि पाण्यामध्ये जी काय झाडं येणार आहेत त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत हायड्रोसेअर. हायड्रो मीन्स वॉटर, झेरो मीन्स लँड. सो झेरोसेअर दॅट इज सक्सेशन इन लँड and hydrosphere that is succession in water. And my today's topic is succession on land, that is xerosaire. Now we will see definition of xerosaire. When succession begins on a dry space where there is extreme deficiency of water, it is termed as xerarch, and different stages of development are collectively called as xerosaire. म्हणजेच अशा ठिकाणी सक्सेशन होणार आहे किंवा झाडं निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जिथे पाण्याची डेफिशियन्सी असणार आहे, पाण्याची खूप कमतरता असणार आहे. आणि असं ठिकाण म्हणजेच जमीन. सो जमिनीवरती जे काही झाडं, वृक्ष, वेली येणार आहेत ती येण्याची प्रोसेस आणि मग वर्षानुवर्षानंतर त्याच जागेवरती जंगल तयार होण्याची जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत सक्सेशन ऑन लँड, ऑर इट इज कॉल्ड ॲज झेरोसेअर. सो झेरोसेअर बिगिन्स ऑन अ ड्राय स्पेस वेअर देर इज extreme deficiency of water, and it is termed as xerarch, and different stages of development in this succession are called as xerosaire. Now we will see stages of xerosaire. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जमिनीवरती नवीन झाडं यायला सुरुवात होईल त्यावेळेला ती स्पेस जी असणार आहे ती कशी असेल, बॅरन स्पेस असेल, तिथे झाडं नसतील. किंवा मगाशी बोगद्याचं उदाहरण दिलं, ज्या वेळेला बोगदा तयार केला गेला असेल, तो जो बोगदा तयार केला ज्या डोंगरावरती, तो डोंगर ज्या वेळेला तयार झाला असेल त्यावेळेला तो पूर्णपणे दगडाचा असणार आहे. मग कालांतराने वर्षानुवर्षानंतर त्याच्यावरती मग कुठून तरी माती तयार झाली असेल आणि मग झाडं आली असतील आणि मग अख्ख्या डोंगरावरती जंगल आलं असेल. कारण सहज विचार करा, दगडाच्या भोगद्यामधून रेल्वे पास होते आणि त्या भोगद्यावरती हवी तेवढी जंगल किंवा झाडं असतात. तर ही सगळी प्रोसेस म्हणजेच झेरोसेअर, अँड दीज आर द स्टेजेस ऑफ झेरोसेअर. सो व्हेनेवर प्लांट कम्युनिटी स्टार्ट्स ग्रोईंग ऑन अ बॅरन एरिया ऑर ऑन रॉक surface, the first stage is called as pioneer stage, or it is also known as crustose lichen stage.
So these are 6 stages of xerosaur. First is pioneer stage, second foliose lichen stage, third moss stage, fourth herbaceous stage, fifth shrub stage, and last or sixth is climax forest. म्हणजे आज जे काय तुम्ही रस्त्यातनं येताना गावाच्या आजूबाजूला जंगल बघताय, त्या जंगलाला आपण म्हणणार आहोत क्लायमॅक्स फॉरेस्ट, अँड दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ सक्सेशन ऑन लँड ऑर झेरोसेअर. पण हे जंगल तयार कसं झालं असेल तर ते या 6 स्टेजेसनी तयार झालेलं असेल. हजारो वर्षांपूर्वी या जंगलाच्या ठिकाणी काय असणार आहे, बॅरन स्पेस असणार आहे, मोकळी जागा असणार आहे. मग सुरुवात झाली असेल पायनियर स्टेजने, मग पायनियर स्टेज रिप्लेस झाली असेल फॉलिओज लायकेन स्टेजने, आणि असं एक एक स्टेज रिप्लेस होत गेली असेल. भरपूर वर्षांचा कालावधी गेला असेल आणि मग फायनली जंगल तयार झालं असेल, ज्याला आपण इकॉलॉजीमध्ये म्हणतो क्लायमॅक्स फॉरेस्ट. सो असं हे आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत आणि हळूहळू जसं जसं एक एक स्लाईड पुढे जाईल तसं तुमच्या लक्षामध्ये येईल सक्सेशन ऑन लँड ऑर झेरोसेअर. नाऊ वी विल सी ईच स्टेज ऑफ झेरोसेअर इन डिटेल्स. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ स्टेज 1 ऑफ झेरोसेअर, pioneer stage or crustose lichen stage. So this stage starts with rocks. बोगद्याचं उदाहरण आता आपण इथे घेऊयात. ही स्टेज जी आहे ती दगडांवर सुरुवात होणार आहे आणि मग बऱ्याचशा प्रोसिजर्स होतील आणि त्या दगडांवरती मग हळूहळू झाडं येतील आणि त्या दगडाच्या डोंगरावरती जंगल तयार होईल. सो द फर्स्ट stage or pioneer stage starts with rocks. Rocks are fully exposed to sun heat and hot temperature. Soil is absent on the rocks and hence such habitat is unsuitable for plant growth. But it is suitable for growth of blue-green algae and lichens which are known as पायनियर स्पेशीज. म्हणजे ज्या वेळेला डोंगरांची निर्मिती झाली असेल या पृथ्वीवरती त्यावेळेला सगळे डोंगर दगडापासून तयार झालेले असतील आणि त्या डोंगरांवर कुठेही झाडं झुडपं वृक्षवेली नसतील, कारण रॉक्स आर फुल्ली एक्सपोज टू सन हीट अँड हॉट टेम्परेचर. त्यामुळे हे इतकं एक्स्ट्रीम हॉट टेम्परेचर आणि सूर्यप्रकाश असल्यामुळे दगडांवरती झाडं येऊच शकणार नाही. ऑल्सो सॉईल इज ॲबसेंट ऑन रॉक्स अँड हेन्स सच हॅबिटॅट इज अनसुटेबल फॉर प्लांट ग्रोथ. झाडांना आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या मिनरल्स आणि न्यूट्रिशनची आवश्यकता असणार आहे. सो फॉर पर्पज ऑफ प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्लांट नीड्स different types of vitamins and minerals, and all those vitamins and minerals can be absorbed only from soil, and that soil is absent on rocks. Hence plants cannot grow on rocks because such habitat is unsuitable for plant growth, because on rocks soil is absent. But this habitat is suitable for growth of blue-green algae and few species of lichens which are called as pioneer species. Now we know that plants cannot grow on rocks because soil is absent, but algae such as blue-green algae and few species of lichens can grow very well on rocks because they don't need soil for absorption of vitamins and minerals. Blue-green algae and lichens can absorb moisture from environment and can continue with their life cycle.
So in this pioneer stage, on rocks, the first plant species growing will be blue-green algae and lichens. What happened next? We will move to the next slide. Blue-green algae such as Cytonema. So Cytonema is a genus of blue-green algae. Blue-green algae such as Cytonema adhere to the rocks with the help of mucilaginous rhizoids in hot conditions. When there is hot temperature or conditions are extremely hot, blue-green algae known as Cytonema can adhere to the rock surface with the help of their mucilaginous rhizoids. Rhizoids are root-like structure present in algae and bryophytes. So in this hot or extreme hot temperature or environmental conditions, plants cannot grow on rocks, but blue-green algae such as Cytonema will grow or will adhere to the rock surface with the help of their mucilaginous rhizoids. In case of cold or cooler conditions, crustose lichen species like Rhizocarpon starts growing on rocks. So it is now clear that plants cannot grow on rocks because there is no soil on rocks. Hence, plants cannot get minerals and nutrition from rocks. But this rock surface or rocky habitat is suitable for growth of blue-green algae and few lichen species. Lichen produces few acids which brings weathering of rocks. Now, in these conditions, blue-green algae and lichens will start growing on rocks. They will absorb moisture from environment and their life cycle or their growth and development will continue. After completion of their life cycle or during different phases of their life cycle, lichens produces few acids which brings weathering of rocks. Weathering of rocks means breaking of rocks or cracking of rocks. तुम्ही 8वी-9वीला भूगोलमध्ये शिकला असाल. दगडांवरचं काय होणार आहे, कालांतराने तुकडे होणार आहेत. त्या प्रोसेसला आपण म्हणणार वेदरिंग. कारण दगड काय असणार आहेत, दिवसभर सूर्यप्रकाशात तापणार आहेत. वर्षानुवर्ष हॉट टेम्परेचरला एक्सपोज झाल्यामुळे तापून तापून त्यांचे छोटे छोटे तुकडे होतील, त्यांना भेगा पडतील आणि छोटे छोटे तुकडे होतील. सो ही जी प्रोसेस असणार आहे दगडांना भेगा पडण्याची, त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत वेदरिंग. आणि वेदरिंग करण्यासाठी रॉक्सवरती जे लायकेन्स येणार आहेत त्या लायकेन्समध्ये काही असे केमिकल्स असतील जे काय करणार आहेत, हळूहळू वेदरिंगची प्रोसेस स्टार्ट करणार आहेत. म्हणजेच दगडांना भेगा पाडण्याचं काम सुरू करणार आहेत. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस वेदरिंग, पेनिट्रेशन ऑफ रॉक टेक्स प्लेस. आणि हे वेदरिंग असंच वर्षानुवर्ष कंटिन्यू चालत राहिल्यामुळे दगडांना भेगा पडणार आहेत, विच इज नोन ॲज रॉक पेनिट्रेशन. दगडांना भेगा पडायला लागल्या की काय होणार आहे, जे काही ब्लू ग्रीन अल्गी दगडांवर ग्रो झालेली असणार आहे त्या अल्गीची डेथ होऊन जाणार आहे. सो रॉक पेनिट्रेशन विल रिझल्ट इन डेथ ऑफ ब्लू green algae growing on rocks. After death, dead organic matter of algae as well as lichens is mixed with small rock particles and makes very thin layer which is known as soil on the rock surface. So वर्षानुवर्षे हे वेदरिंग चालूच राहणार आहे. दगडांना भेगा पडणार आहेत, थोड्या भेगा, जास्त, खूप जास्त भेगा पडून दगडांचा चुरा होणार आहे आणि त्या चुऱ्यामध्ये
आल्गी आणि लायकेन्सचं डेड अँड डिकेइंग मॅटर मिक्स होऊन एकदम पातळ अशी मातीची लेयर त्या दगडांवर यायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच मातीची निर्मिती व्हायला सुरुवात होईल. द क्रस्टोज लायकेन स्टेज इज देन रिप्लेस्ड बाय फॉलिओज लायकेन स्टेज. आणि इथे मग ही पायनियर स्टेज आहे ती आपलं काम थांबवणार आहे, कारण पायनियर स्टेजमधले आल्गी आणि लायकेन्सची डेथ झाले. त्यांच्या डेथमुळे दगडाच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून माती तयार झालेली आहे, एकदम पातळ लेयर मातीची तयार झालेली आहे. आणि त्या आता नवीन मातीच्या लेअरमध्ये दुसरी स्टेज येणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत फॉलिओज लायकेन स्टेज. सो असं 1 स्टेज, 2 स्टेज, 3 स्टेज अशी प्रोसेस हळूहळू वर्षानुवर्षे होणार आहे. आणि मग फायनली जंगल तयार होणार आहे, विच इज नोन ॲज क्लायमॅक्स फॉरेस्ट. सो द फर्स्ट or pioneer stage or crustose lichen stage will end with death of algae and lichen, and after death of blue-green algae and crustose lichen, the first stage is replaced by foliose lichen stage. Now we will see foliose lichen stage. So this is second stage in xerosaur. In this stage, lichens such as Parmelia, Dermatocarpan grows luxuriantly covering entire rock surface. सो या स्टेजमध्ये काय होणार आहे, जी काय एकदम पातळ सॉईल तयार झालेली असणार आहे फर्स्ट स्टेजपासून, त्या सॉईलवरती पार्मेलिया, डर्मॅटोकार्पन यासारखे लायकेन्स लक्झुरियंटली ग्रो होणार आहेत. अख्खा दगड जो असणार आहे त्या दगडाला काय करणार आहेत, हे लायकेन्स कव्हर करणार आहेत आणि स्वतःची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करणार आहेत. सो इन सेकंड स्टेज और फॉलिओज लायकेन स्टेज, लायकेन्स स्पेशीज सच ॲज पार्मेलिया, डर्मॅटोकार्पन विल स्टार्ट ग्रोईंग लक्झुरियंटली covering entire rock surface. Now they have little bit soil, so from this soil they will get vitamins, minerals and nutrition for their growth and development, and also these lichens will take moisture from environment. So now the lichens are getting moisture from environment and nutritions from soil. So because of these proper environmental conditions, lichens will grow luxuriantly and will cover entire rock surface. This step will continue for few years, and whenever the life cycle of these lichens ends or after completing life cycle, foliose lichens die on the rock. As said earlier, lichens absorb lot of moisture from environment. Also, they get different types of vitamins, minerals and nutrition from soil. So, these proper conditions leads luxuriant growth of lichens covering entire surface of rocks. And after completion of their life cycle, these foliose lichens will die on the rock. आणि मग ते लायकेन्स मेल्यावर काय कुजून जातील आणि त्यांचं जे डेड अँड डिकेइंग मॅटर असणार आहे त्या मॅटरपासून अजून माती तयार व्हायला सुरुवात होईल. आधी थोडीशी माती पहिल्या स्टेजमध्ये तयार झाली होती, ही दुसरी स्टेज डेथ झाल्यामुळे अजून जास्त माती आता तयार होईल किंवा ॲड होईल. With help of moisture from environment, humus is accumulated along rock particles and a thin layer of soil is get prepared on rock surface. अख्खा दगड हा लायकेन्सनी भरलेला असणार आणि लायकेन्स जेव्हा कुजून जातील डेथ झाल्यावर त्यावेळेला त्या सर्व लायकेन्सपासून माती तयार होणार आणि एक थिन लेयर मातीची तयार व्हायला सुरुवात होईल.
This new soil layer makes environment possible for plants such as mosses, and thus foliage lichen stage is replaced by moss stage. So this is the end of second stage, foliage lichen stage. So after completion of their life cycle, large amount of soil will be produced, and this new soil layer is now suitable for growth of mosses, and thus the foliage lichen stage is replaced by moss stage. Now, third stage in hydrosphere is known as moss stage. So this is third stage in xerosphere. By mistake I said hydrosphere, but we are currently studying xerosphere. So third stage in xerosphere is called as moss stage, and this stage is produced as a result of soil formation from pioneer stage and crustose lichen or foliose lichen stage. Because of soil produced from foliose lichen stage, a luxuriant growth of mosses takes place on rock surface. Mosses absorb more sunlight and moisture from environment, and they complete their life cycle. As said earlier, now in the environment a proper amount of soil is available, and this soil can help growth of different types of mosses, because mosses absorbs large amount of sunlight and moisture from environment. Also they get different types of vitamins, minerals and nutrition from soil. So this third stage is very suitable for growth of different species of mosses, and because of these favorable conditions such as soil, moisture and plenty sunlight, luxuriant growth of mosses takes place on rock surface. जे काय आता दगडांचे सरफेस असणार आहे त्याच्यावरती भरपूर मॉसेस ग्रो व्हायला सुरुवात होणार आहे, आणि या मॉसेसची अशी जाडी लेयर, जाडे जाडे थर असे एकदम त्या दगडांवरती तयार होतील. This is because favorable conditions such as plenty of sunlight, soil or nutritions from soil and large amount of moisture from environment. So mosses which are growing on the rock surface will get nutritions, proper sunlight and moisture, and this will result in their luxuriant growth on the rock surface. So this process of growth and development will continue for few years, and whenever the life cycle is completed or after completing life cycle, the dead and decaying matter of mosses produces more thick soil layer on rock surface. In a due course of time, soil layer become very thick and makes this habitat suitable for growth of herbs. Eventually, moss stage is now replaced by herbaceous stage. बरीच वर्ष ही मॉसेसची ग्रोथ दगडांवर चालू राहते. लाईफ सायकल जेव्हा संपते तेव्हा हे घट्ट जाडे जाडे जे थर साचलेले असणार आहेत दगडांवरती मॉसेसचे, ते काय होणार आहेत, मरून जाणार आहेत, कुजून जाणार आहेत, आणि त्यांच्यापासून अजून माती तयार होणार आहे. आणि आता दगडांच्या वरती, दगडांच्या सरफेसवर एकदम घट्ट जाड असा मातीचा थर तयार झालेला असणार आहे, आणि या थरावरती आता काय होणार आहे, हर्ब्स यायला सुरू होणार आहे. कारण हर्ब्सना रूट्स पेनिट्रेशनसाठी जी माती आवश्यक आहे ती आता माती फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेजनी प्रॉपर तयार करून ठेवलेली आहे. थोडंसं मागे गेलो तर पायनियर स्टेजमध्ये फक्त दगड होता ज्याच्यावर झाडं येत नव्हती, लायकेन्स आणि ब्लू ग्रीन ॲल्गी येत होती.
मग सेकंड स्टेप आणि आता थर्ड स्टेपमध्ये काय, दगड आहे आणि दगडावर भरपूर सारी माती तयार झालेली आहे. ती कशामुळे तयार झालेली आहे, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजमधले ऑर्गॅनिझम्स किंवा प्लॅन्ट्स यांच्या डेथमुळे जे काय डेड आणि डिकेईंग मॅटर आहे त्याच्यामुळे ती माती तयार झालेली आहे. आता या थर्ड स्टेपमुळे काय होणार आहे, माती अजून वाढणार आहे, कारण मॉसेस हे एकदम घट्ट जाडे असल्याने ते कुजून त्यांच्यापासून अजून जास्त जाड थर मातीचा तयार होणार आहे. आणि या थरामुळे मग मॉस स्टेज ही रिप्लेस होणार आहे आणि तिथे नवीन स्टेज येणार आहे विच इज कॉल्ड ॲज हर्बेशियस स्टेज. सो हर्बेशियस स्टेज, दिस इज fourth stage in xerosaur. On a thick soil layer, large number of herbs start growing. Initially, annuals growth starts, which gradually changed to biannuals. These plants do photosynthesis and their height increases. सो आता सांगितल्याप्रमाणे फोर्थ स्टेजमध्ये प्रॉपर माती दगडांवरती तयार झालेली आहे, म्हणजे जो अख्खा दगडाचा डोंगर असेल त्याच्यावर प्रॉपर माती तयार झालेली आहे. आणि आता त्या मातीमध्ये काय होणार आहे, छोटे छोटे हर्ब्स यायला सुरुवात होणार. सुरुवातीला ॲन्युअल्स येतील, म्हणजे वर्षभर लाईफ सायकल असणारे प्लॅन्ट्स येतील. काही वर्षानंतर बाय ॲन्युअल्स येतील, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लाईफ सायकल चालणारे प्लॅन्ट्स येतील. आणि त्या दगडावरती जी माती आहे त्या मातीमधून न्यूट्रिशन्स ॲब्सॉर्ब करतील. हवेतलं मॉइश्चर असणारच आहे, मातीत पण मॉइश्चर भरपूर असेल, प्लस दिवसभर फोटोसिंथेसिसची प्रोसेस करणार आहेत. आणि एकंदरीत या फेवरेबल कंडिशन्समुळे त्या हर्ब्सची ग्रोथ एकदम भरपूर प्रमाणात होणार आहे. धिस रिझल्ट्स इन ग्रोथ ऑफ मोर अँड मोर हर्ब्स ऑन रॉक्स. रॉक पेनिट्रेशन टेक्स प्लेस. आता थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3मध्ये मॉसेस, लायकेन्स आणि आल्गी होती ज्यांना रायझॉइड्स होते. आता फोर्थ स्टेजमध्ये हर्ब्स आलेले आहेत दगडांच्या वरती जी माती आहे त्याच्यामध्ये, आणि हर्ब्सला रायझॉइड्सच्या ऐवजी रूट्स असणार आहेत. आणि हे रूट्स काय करणार आहेत, मातीतून आतमध्ये जाणार आहेत, कारण झाडाला जमिनीमध्ये असं घट्ट धरून राहायला पाहिजे, नाही तर वारा आला की काय होईल, ते झाड दगडावर आलं असेल ते तुटून जाईल किंवा उडून जाईल. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हर्ब्स काय करणार आहेत, रूट्स प्रोड्यूस करणार आहेत, आणि ते रूट्स जमिनीमध्ये घट्ट आतमध्ये जाऊन राहणार आहेत, म्हणजे झाड एकदम घट्ट राहील. सो दगडावरती रूट्स जास्त आतमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण आत्ता आपली सॉईल लेअर एकदम कमी आहे. त्यामुळे मग काय होईल, सॉईल कमी असल्यामुळे काय होणार आहे, रॉक पेनिट्रेशन विल टेक्स प्लेस, म्हणजे दगडांना भेगा पडतील आणि मुळंही दगडांच्या आतमध्ये जायला सुरुवात करतील. उदाहरण द्यायचं झालं तर जुन्या देवळांवरती वगैरे तुम्ही बघितलं असेल तर वड पिंपळाची झाडं असतात, पूर्ण दगडांमध्ये त्यांची मुळं घट्ट रोवलेली असतात आणि ती झाडं आपलं लाईफ सायकल कंटिन्यू करत असतात. तसंच ही मातीची लेअर दगडांवरती कमी असल्यामुळे मग काय होईल, हे जे सर्व रूट्स आहेत ते काय करतील, पेनिट्रेट होतील रॉक्समध्ये आणि दगडांना घट्ट धरून ठेवतील. त्यामुळे रॉक पेनिट्रेशन होणार आहे आणि दगडाला भेगा पडणार आहेत, दगड तुटणार आहे, त्याचा चुरा होणार आहे आणि अजूनच जास्त माती तयार होणार आहे. आफ्टर कम्प्लिटिंग लाईफ सायकल, हर्ब्स डाय अँड देअर डेड अँड डिकेइंग मॅटर मेक लार्ज अमाऊंट ऑफ सॉईल. लाईफ सायकल हर्ब्सची कंप्लीट झाली की काय होणार आहे, हर्ब्स मरून जातील, दगडांमध्ये पेनिट्रेशन झाल्यामुळे दगडांच्या भेगा होतील, दगड तुटतील आणि तुटलेल्या दगडांचा चुरा आणि या हर्ब्सचं कुजलेलं डेड डिकेइंग मॅटर याच्यामुळे अजून जास्त प्रमाणामध्ये माती तयार होणार आहे. सो धिस सॉईल इज नाऊ सुटेबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट स्टेज विच इज नोन ॲज श्रब स्टेज. आणि आता मग पुढची स्टेप असणार आहे 5 नंबरची, त्याला आपण म्हणणार आहोत श्रब स्टेज. ती डेव्हलप व्हायला सुरुवात होईल, म्हणजे आता आपल्या दगडांवरती भरपूर अशी पाहिजे तेवढी झाडांच्या ग्रोथसाठी माती तयार झालेली असणार आहे. आणि मग या मातीमध्ये काय होणार आहे, नेक्स्ट स्टेज येईल विच इज कॉल्ड ॲज श्रब स्टेज. दिस इज 5th स्टेज इन झेरोसेर. सो श्रब स्टेज इज 5th in xerosaur. A large number of shrubs
starts growing on soil because now there is high amount of soil present on rock surface. So different types of shrubs will grow luxuriantly in this soil. These shrubs will live for 4 to 5 years, and after completing their life cycle their death will happen. The dead and decaying matter of this shrub will produce more and more amount of soil, and now that soil is suitable for growth of trees. So ही सगळी स्टेज 1, 2, 3, 4, 5 ही प्रोसेस आता झालेली आहे. आणि आता स्टेज 1मध्ये फक्त दगड होता. आता त्या दगडांच्या वरती, त्या डोंगरांच्या वर भरपूर माती तयार झालेली आहे आणि आता त्या मातीमध्ये ट्रीज ग्रो व्हायला सुटेबल असं एन्व्हायरमेंट असणार आहे. आणि मग हळूहळू ट्रीज ग्रो व्हायला सुरुवात होईल. अँड दॅट स्टेज इज कॉल्ड ॲज क्लायमॅक्स फॉरेस्ट. म्हणजे जे आत्ता आपण एस टीमधून येताना जंगल बघतो, ती सक्सेशनमधली सगळ्यात शेवटची स्टेज असणार आहे, विच इज नोन ॲज क्लायमॅक्स फॉरेस्ट, जी रिप्लेस होणार नाही आहे. स्टेज 1 बघितलीत, ती रिप्लेस झाली. मग स्टेज 2 रिप्लेस, स्टेज 3 रिप्लेस, स्टेज 4 रिप्लेस, स्टेज 5 पण रिप्लेस झाली. स्टेज 6 काय होणार आहे? कधीच रिप्लेस होणार नाही आहे. रिप्लेस होईल ज्या वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज, नॅचरल हॅझार्ड्स होतील. म्हणजे भूकंप होईल, वादळ येईल, आग लागेल किंवा अशा काही गोष्टी होतील ज्यामुळे निसर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. त्याच वेळेला ही स्टेज रिप्लेस होणार आहे. अदरवाईज ही जी स्टेज असणार आहे क्लायमॅक्स फॉरेस्ट, ही कंटिन्युअस लाईफटाईम जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत राहणार आहे. सो द लास्ट स्टेज इन झेरोसेअर इज कॉल्ड क्लायमॅक्स फॉरेस्ट. आफ्टर अ सेव्हरल इयर्स ऑफ shrub stage, large amount of soil is formed. Different tree species starts their growth and eventually in a due course large forest is formed. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर वर्षानुवर्ष स्टेज 1, 2, 3, 4, 5 यांची लाईफ सायकल चालू असेल. खूप वर्षानुवर्ष ही सगळी प्रोसेस झाल्यावर मस्त माती तयार झालेली असेल अख्ख्या डोंगरांवरती, आणि मग त्या मातीमध्ये काय होईल? मोठे मोठे वृक्ष, ट्रीज यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुरू होईल. वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ही प्रोसेस चालू राहणार आहे आणि मग प्रॉपर जंगल तयार होणार आहे, विच इज कॉल्ड ॲज क्लायमॅक्स फॉरेस्ट. त्यामुळे डोंगरांवरती जे जंगल असतं त्या जंगलाला आपण म्हणणार आहोत क्लायमॅक्स फॉरेस्ट. पण हजारो वर्षांपूर्वी ते क्लायमॅक्स फॉरेस्ट कसं असेल? फक्त दगड असतील. म्हणून जेव्हा आपण बोगदा क्रॉस करतो रेल्वेमधनं, तेव्हा दगडाच्या वर अख्खा डोंगर असतो. त्या डोंगरावरती भरपूर सारी झाडं असतात. आणि ही झाडं कशामुळे असणार आहेत? तर स्टेज 1, 2, 3, 4, 5 यांच्यामुळे जी काही माती तयार झालेली असणार आहे, त्या मातीमुळे ही सगळी झाडं असणार आहेत. आणि त्याच स्टेजला आपण म्हणणार आहोत क्लायमॅक्स फॉरेस्ट. अँड इट इज लास्ट स्टेज इन झेरोसेअर. त्यामुळे डायरेक्ट कधीच जंगल तयार होणार नाही आहे. पहिले दगड धोंडे असतील, मग स्टेज 1, 2, 3, 4, 5 आणि मग शेवटला बऱ्याच वर्षानंतर लास्ट स्टेज येणार आहे, विच इज कॉल्ड ॲज क्लायमॅक्स फॉरेस्ट. So this process of development of climax forest is called as succession, and it is nothing but, when we consider this with respect to land, it is called xerosear. If it is with respect to water, it is called as hydrosear. So this is all about xerosear, or how climax forest is formed. Thanks a lot for watching my video.